गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 21 ट्रेडिंग चॅलेंजचा डे आहे 7वा. तर बघू आपल्याला आज कुठे ट्रेड भेटतो. आता 10:30 होत आलेत पण अजून पण आपल्याला ट्रेड नाही भेटलाय कोणत्या स्टॉकमध्ये. निफ्टी पण निगेटिव्ह आहे. आता फिबोनाची लेवलची रेजिस्टन्स घेतोय आणि तिथून पण खाली येतोय निफ्टी. तर बघू आपल्याला कोणत्या साईडला एंट्री भेटते. आपण सर्व लेवल्स वगैरे ड्रॉ केल्या आहेत स्टॉक्समध्ये. टायटनमध्ये डाऊन साईड तर बनवू शकते पण बघू, चांगली एंट्री भेटली तरच घेणार आहे आपण. अजून कोणत्या स्टॉकमध्ये तसं काय ट्रेंड लाईन वगैरे ब्रेकआउट होत नाही आहे, तर तुम्हाला अपडेट करतो मी ट्रेड भेटल्यावरती. आणि मित्रांनो, खूप जण सांगत होते की स्टॉक सिलेक्शनचा व्हिडिओ बनव. तर आपण ना 21 ट्रेडिंग चॅलेंज संपला ना की स्टॉक सिलेक्शनवरती एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि स्ट्रॅटर्जीवरती एक व्हिडिओ बनवणार आहे. असे 2 व्हिडिओ बनवणार आहोत आपण. तर नक्की 21 डेज वेट करा. आता आज 7वा दिवस आहे. तर 21 डेज कंप्लीट झाले की मी लगेच व्हिडिओ बनवेन स्टॉक सिलेक्शन आणि स्ट्रॅटर्जीवरती. तुम्हाला सांगतो कुठे ट्रेड भेटतो ते. आणि आपण SBI मध्ये ट्रेड घेतला आहे, डाऊन साईडला सेल केला आहे, शॉर्ट सेल केला आहे SBI. पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की इक्विटी ट्रेडिंगमध्ये असा प्रॉब्लेम होतो की लिक्विडिटी भेटत नाही. त्याच्यामुळे बघा, मी 200 क्वांटिटीची ऑर्डर पुट केली होती आणि फक्त 148 क्वांटिटी सेल झाले. ते तुम्ही बघू शकता. 52 क्वांटिटी अजूनही सेल नाही झाल्या. आणि ही पोझिशन आहे माझी. 600च्या आसपास प्रॉफिट चालू आहे 148 क्वांटिटीवर. तर बघू, या क्वांटिटी आपण ही ऑर्डर कॅन्सल करू. आपण या 150 क्वांटिटीवरच SL आणि टार्गेट लावू, कारण या बाकीच्या क्वांटिटी कधी बाय होतील सांगू नाही शकत. ठीक आहे मित्रांनो, ट्रेड घेण्यापूर्वी ना आपल्याला पूर्ण ट्रेडिंग प्लॅन आपल्याला माहिती पाहिजे, आपण कुठे एक्झिट करणार आहे. आता बघा, मला 200 क्वांटिटी मी सेल केल्या होत्या, पण 200 क्वांटिटी सेल झाल्या नाही, 50 क्वांटिटी कमी झाली असेल आणि अजून आपल्याला 50% पण टार्गेट भेटलेलं नाही. आता समजा इथे वरती गेला तर इथे आपल्या उरलेल्या क्वांटिटी सेल होतील. मग आपला स्टॉप लॉस हाच असणार आहे. आणि हा जर इथूनच खाली आला आणि जर 50% टार्गेट दिला तर आपण जी 50 क्वांटिटीची ऑर्डर बाकी आहे पेंडिंग, ती आपण कॅन्सल करून टाकू. आणि ज्या क्वांटिटी सेल झाल्या आहेत 150, ते फक्त वाढ बघू टार्गेट भेटण्यासाठी आणि स्टॉप लॉस. आणि स्टॉप लॉस पण ट्रेड करून आपण कॉस्ट टू कॉस्ट नेणार. पण आता इथून वरती गेला तर ह्या क्वांटिटी पण बाय होतील उरलेल्या. तर बघू काय होतं ते. मित्रांनो, मुंबईमध्ये जाम गरम होतं, भरपूर गरम होतं. फॅन पण नाही लावू शकत, मग ते माईकवरती आवाज जातो आणि भरपूर गरम होतं, त्याच्यामुळे असा बसायला लागते. मित्रांनो, तर ठरल्याप्रमाणे जे आपली पेंडिंग क्वांटिटी होत्या ना, त्याची ऑर्डर आपण कॅन्सल करूया, कारण आता ऑर्डर एक्झिक्यूट करून का फायदा नाही. 12:30 ऑलरेडी वाजले. ऑर्डर्समध्ये जाऊन आपण ते ऑर्डर आहे ती कॅन्सल करू. 148ची झाली होती, तर ही ऑर्डर आपण कॅन्सल करूया, मॉडिफाय करूया. हे काम करूया, आपण कॅन्सलच करू ऑर्डर आणि SL परत लावूया. ओके, ऑर्डर आपण कॅन्सल केली. 148 क्वांटिटी आपले सेल झालेले आहे. ठीक आहे. आता ह्या क्वांटिटीवरतीच आपला SL आणि टार्गेट असेल. 8 पॉईंटचा SL म्हणजे बघायला गेलात तर तुम्ही 1400पर्यंतचा SL आहे आपला, 1200पर्यंतचा आणि 2400पर्यंतचा टार्गेट. तर 1:1 गेला तर आपण ट्रेड करू कॉस्ट टू कॉस्ट. मित्रांनो, आता मार्केट बंद झालं आहे. आपण आज SBI मध्ये घेतला होता ट्रेड शॉर्ट साईजला. तर 1:1 गेला आणि नंतर परत रिव्हर्स झाला, त्यामुळे आपण कॉस्ट टू कॉस्ट निघालो यामध्ये. म्हणजे तुम्ही ऑर्डर्स बघू शकता. हे बघा, 150 रुपयाचा प्रॉफिट म्हणजे कॉस्ट टू कॉस्टच निघालो आपण. आणि आज थोडी लिक्विडिटी कमी होती, त्याच्यामुळे आपले 50 क्वांटिटी बाय झालेच नाही. 200ची ऑर्डर लावलेली होती आणि 148 क्वांटिटी फक्त बाय झाल्या. ठीक आहे. आणि निफ्टीमध्ये बघा, फिबोनाची लेवल कशा प्रकारे चांगलं काम करते. फिबोनाची लेवलला मस्त एकदम तिथे रेजिस्टन्स घेऊन बरोबर खाली आला आहे. तर तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे फिबोनाची लेवल कशा ड्रॉ करायच्या. त्या निफ्टीमध्ये स्टॉक्समध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात. मी 4-5 वर्षापासून ट्रॅक करतोय, वापरतोय. फिबोनाची लेवल भरपूर चांगल्या प्रकारे काम करतात. तुम्हाला सांगेन मी, एक दिवस व्हिडिओ बनवीन त्यावर.
बाकी कोणत्या स्टॉकमध्ये एवढी एंट्री नाही भेटली. कॅन्डल बरोबर नाही बनवत होत्या. BSE मध्ये भेटली असती सेकंड हाफमध्ये. बघा हा फिबोनाची लेवल इथे भेटली असती. आणि SBIचा स्टॉक घेण्यामागचा लॉजिक तुम्हाला सांगतो का घेतला होता मी. हा F6 मध्ये घेतला होता, 50% भेटला असता चार्जेस. हा टायटनमध्ये पण भेटला होता, टायटनमध्ये तर पूर्ण टार्गेट भेटला असता, पण नाही घेतला आपण. ठीक आहे, असं होतं. SBI मध्ये घेण्यामागचं कारण होतं की इथे ट्रेंडलाईनचा हे घेतला, रेजिस्टन्स घेतला आणि प्रिव्हियस डे क्लोज आणि प्रिव्हियस डे लो ब्रेक केला, म्हणून आपण एंट्री घेतली होती. टायटनमध्ये पण सेम सिच्युएशन होती. ऑर्डर्स बघू शकता. आता मी जनरलमध्ये एंट्री करून घेतो. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.